हाय फ्रेंड्स, मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर दुपारची वेळ आहे, आता जवळजवळ 3:30 वाजलेत आणि 2 दिवस आमच्या इकडे पाणीच नव्हतं। त्याच्यामुळे खूप सारा गोंधळ झालेला 2 दिवस आणि काही आज पण नाही आलेलं पाणी। सकाळी आलं होतं पण लवकर गेलं। तर आत्ताच मी भरपूर जणांना पाणी दिलं ज्यांना नाही त्यांना, त्यामुळे मला लय वेळ झाला कारण दुपारी 2 वाजता पाणी आलं पिण्याचं। सकाळी गेलं होतं 6 नंतर, ते आत्ता आलंय। तर बऱ्याच जणांना आत्ता पण मिळालं नव्हतं पाणी पिण्याचं वगैरे, तर मला भरण्यासाठी मोटर चालू केलेली, मग त्यांना पण दिलं आणि भरपूर सारं त्यांनी पाणी भरलं। म्हटले परत येतंय की नाही, तसं येईल आता, रेग्युलर होईल। 2 दिवस जरा प्रॉब्लेम झालेला, पण यांची लोकांची लय फालतूगिरी आहे का, काय करतात, नोटीस मध्ये एक देतात आणि अक्षरशः 24 28 तास ती लोक बंद ठेवतात पाणी। किती हाल होत आहेत। नवी मुंबईमध्ये ना हेच जास्त आता वाढलंय, पाईपलाईनच्या दुरुस्तीत ना एवढा वेळ ते लोक हे करतात ना। नोटीस मध्ये तर 8 ते 10 तासांचाच हे कालावधी दिलेला असतो की तेवढा वेळेस बंद राहिला। आता परवाच्या नोटीस मध्ये पण हेच होतं की सकाळी 10 ला पाणी जाईल, ते रात्री 8 पर्यंत जाईल म्हणून। मग ठीक आहे, चला रात्री नाही आलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी तर आलं पाहिजे ना पाणी। लोक भरून तरी किती ठेवणार, आणि शहरात आपण राहतो, आपल्याकडे काय एवढी गावासारखी भांडी असतात का, ड्रम आणि हेन तेन भरण्यासाठी। भरून तरी लोक किती ठेवणार, नाही एखादी दिवस नाही आलं तर ऍडजस्ट कसे पण करतात, थोडंफार असतील भांडी ती भरतो आपण। 2 दिवस पाणी येत नाही त्या म्हटल्यानंतर अवघड आहे का नाही। आणि यांची नोटीस म्हणजे कसं असतं, नोटीस तर सगळ्यांनाच पोहोचल असं नसतं। नोटीस क्वचित एखाद्याला मिळते, नंतर ती व्हॉट्सअप थ्रू वगैरे थोड्या लोकांना कळते, बाकीच्या लोकांना नाही कळत। आणि अनाउन्समेंटची रिक्षा पण ही लोक फिरवत नाहीत, आणि फिरवली ना तरी तो रिक्षावाला काय करतो, 100च्या स्पीडनं पळत असतो, नुसतं पळायचं। माणसांना नोटीस ऐकू आलीये नाही आलीये काहीच नाही, फिरवायची म्हणून रिक्षा फिरवतात ती लोक, शपथ असं करतात। आणि काल तर मला एवढं वाईट वाटलं ना, आता मला माहित होतं, नोटीस मी वाचली होती, मी काय करते, व्हॉट्सअपला पण सगळ्यांना पाठवते, जेवढे आहेत माझ्या म्हणजे इथले त्यांना पण पाठवते, आणि शेजारी पण मला माहित असेल तर मी सगळं सांगते। आणि मला पण गेल्या वेळेस माहित नव्हतं तर त्यांना माहित असेल तर मला सांगतात, असं आहे। पण कसं आपण सगळ्यांनाच नाही ना सांगू शकत, पूर्ण कॉलनीला आपली जेवढी गल्ली आहे तेवढं सांगू शकतो। तर प्रॉब्लेम असा झाला, बऱ्याच माणसांना माहित नव्हतं आणि अचानक पाणी गेल्यामुळे ना भरपूर लोकांचा हे झाला। आणि त्यात कसं झालं, 2 दिवस पाणी गेलं, 1 दिवस गेलं तरी माणसं कशी पण ऍडजस्ट करतात, पण 2 दिवस गेलं ना लय हाल झाले। आणि जे बाटला घेतो ना आपण पाण्याचा, तर तो 50 रुपयाला इथं मिळतो। तर काय झालं, काल बाटलीच मिळत नव्हते माणसांना, अक्षरशः संध्याकाळी येईल दुपारी येईल म्हणून लोक वाट बघत होती पाण्याची, पाणी काय आलंच नाही। काय ठिकाणी येत होतं आणि काय ठिकाणी येत नव्हतं। आमच्या कॉलनीत तर आलंच नाही कोणाला। मला दुपारी आलं होतं, एकदम थोडंसं आलं 10 मिनिटं, पण तेवढंच झालं थोडंफार। आणि काय झालं, बाटली संध्याकाळी मग पाणी आलं नाही म्हणून भरपूर माणसं दुकानात वगैरे विचारायला गेले, तर झालं असं, तेच बाटले 100 120 रुपये असे डब्बल किमतीने ही लोक द्यायला लागली, दुकानदार सुद्धा। लोक फायदा घेतात, आपला फायदा बघतात फक्त, बाकी काही नाही। गरीबाचं तिकडं काय व्हायना, आणि गरीबाचं कसं म्हणजे ज्याची आहे परिस्थिती ती किमान बाहेरून तरी जेवण आणून खाऊ शकतो, ज्याची नाहीच परिस्थिती त्या लोकांनी कसं करायचं, किमान पाणी तरी त्यांना पाहिजे, जेवण नसलं तरी त्यांना थोडंफार भात का होईना घरी बनवावाच लागतो, असं असतं। पण NMMCच्या लोकांनी खूप मोठं हे केलेलं, आणि दरवेळेसच आहे त्यांचं, दरवेळेसच टायमिंग एक देतात, कधीच त्या टायमिंगला पाणी येत नाही। देतात एक टायमिंग, घालवतात वेगळंच ह्याला पाणी। आणि मी सांगते ना, 24 ते 28 तास पाणी जातच जातं। तर मी काल इंस्टाग्रामवरती हे व्हिडिओ पण शेअर केलेत, दोन्ही पण बघितले नसतील तर बघा अजून पण। आता जाऊ ते पाणी गेलं आलं, पण तरी सुद्धा टाकलेले कालच मी, कारण खूप लोकांची अवस्था बघवत नव्हती। आणि काय झालं, मला काय वाटतं माहिती का,
नवी मुंबईच्या न्यूजवाल्यांनी तरी किमान असल्या तरी न्यूज दाखवाव्यात जरा. राजकारणाच्या ह्याच्या तर दाखवताच तुम्ही, त्याने तुम्हाला हे मिळतं मला माहिती आहे. पण कुठेतरी लोकांचा आशीर्वाद चांगला किंवा दुआ म्हणू आपण चांगला घ्या ना जरा, दाखवा असल्या बातम्या, कळू दे सगळ्या लोकांना काय अवस्था होते पाण्या वाचून लोकांची. त्यापेक्षा गाव बरं ना, मी तर म्हणते गाव बरं. गावाला आपण कुठं पण इकडून तिकडून पाणी आणू शकतो. आणि खूप वाईट अवस्था झाली. आणि सेम सिच्युएशन मी म्हटलं 5-6 महिन्यांपूर्वी पण झाली होती. म्हणजे मी दुसऱ्या रूममध्ये होते, आता आम्हाला इथे 2-4 महिने झाले असतील ह्या रूममध्ये. तर तिकडच्या रूममध्ये तेव्हा असंच मला माहीत नव्हतं आणि पाणी गेलं होतं, तर प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. आणि सेम सिच्युएशन झालेली. मी बाटल्या तो जे विकतात त्यांना फोन केले, हे तर कोणीच म्हणलं नाही की अवेलेबल आहे बाटलेच मिळत नव्हते. एवढी अवस्था तेव्हा पण झालेली. आणि मग मी स्वतः बिस्लेरीच्या बॉटलचा जो बॉक्स, जे पाणी मिळालं ते आणलं. मग बिस्लेरीच्या पाण्याचा बॉक्स मिळाला तो आणला होता. तर अशीच अवस्था काल परवा अशी 2 दिवस झाली. या लोकांना एकच विनंती आहे की असं करू नका, माणसांच्या ह्याच्याशी खेळू नका, पाण्या वाचून तरी माणसांना मारू नका. तुम्ही नीट द्या ना नोटीस, तुम्ही सांगा. लोक काही पण करतील, कसं पण भरून, काही पण ॲडजस्ट करून थोडंफार भरून ठेवतील. पण आधी कळवत जा. भरपूर लोकांना माहीत नसतं, दरवेळेचा प्रॉब्लेम आहे. जरी तुम्ही रिक्षा फिरवल्या तरी तुम्ही गल्लीतून पण फिरवा ना. त्या प्रत्येक गल्लीत शक्य नाही, पण जे मेन गल्लीचे रोड आहेत त्याच्यावरून तरी फिरवा की आतल्या लोकांना पण कळायला पाहिजे. मेन रोडला फिरवून फक्त त्या लोकांना कळतं जे रोडवर बिल्डिंगमध्ये राहतात. त्या आतल्या लोकांनी वरडत बसायचं का? माझं थोडंसं डोकं फिरलेलं ना, दरवेळेस चिंची नाटकं येते. तर असा कालचा विषय होता, त्याच्यामुळं 2 दिवस काय मी व्हिडिओच नाही बनवला. आणि साहेब पण गेले होते गावी. आम्ही मोठं एक काम काहीतरी केले, स्वप्नपूर्ती म्हणलं तरी चालेल. यांची म्हणजे यांची झाली की माझी पण झालीच. तर खूप छान वाटतंय ना, काहीतरी यांनी अचीव केले. आणि खूप मोठं काम केलं यांनी गावाकडं. काल दाखवेनच मी तुम्हाला, सांगेनच. तर चला, आता दुपारची वेळ झाली, माझी सगळी कामं वगैरे झाली. 2 दिवसाची कपडे होती, तर 2 दिवसाची कपडे वगैरे धुतली. मी तर थोडंफार पाणी भरून ठेवलेलं. आणि कसं हे पण नव्हते ना, त्याच्यामुळं मग पाणी आम्हाला व्यवस्थित पुरलं. स्वयंपाक वगैरे मी घरीच बनवलेला, कारण टिफिन ह्या दोघांचं स्कूल असल्यामुळं टिफिन बनवावा लागणार होता. मग बाहेरून मी 2 दिवसात पाणी नव्हतं तरी आणलं नाही काय, घरी स्वयंपाक बनवला. फक्त रात्री मग हे जेवायला येणार होते. रात्री हे 11:30 पावणे 12ला आले गावावरून आणि मला जेवण बनवून ठेवायला सांगितलेलं. मग मी जेवण बनवलेलं रात्री. फक्त मग रात्री आमची जेवणाचीच भांडी राहिलेली, पाणी नव्हतं त्यामुळं ती मी सकाळी घासली. असं झालं. नाहीतर मग माझं होतं पाणी, मी भरून ठेवलेलं थोडंफार, ते आम्हाला पुरलं व्यवस्थित. असा प्रॉब्लेम झालेला. तर काय आम्ही गावाकडं काम केलंय काय ते तुम्हाला सांगेनच मी आता पुढे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर गावाकडचं हेच ते काम करण्यासाठी साहेब गावाला गेलेले. तर त्यांची स्वप्नपूर्ती म्हणता येईल. त्यांनी खूप कष्ट घेतलेत ह्या सगळ्यासाठी, एवढं कष्ट घेतलेत ना. आणि फायनली आज त्यांचं एक स्वप्न म्हणता येईल पूर्ण झालं या. आणि अजून पण त्यांना भरपूर काय करायचं आहे. तर ते पण ते हळूहळू करतील, कारण त्यांच्यात खूप मेहनत करायची ताकद आहे. ब्लाऊजवरती आरीवर्क करते ना, ते करायला. तर आता मी सध्या पहिल्यांदा हा ब्लाऊज करून घेते, कारण 2च दिवस राहिले, 2-3. आणि हा एक ब्लाऊज करायचा आहे मला. ह्याला पण होईल, त्याला काही वेळ नाही लागत. पण मी स्टिच पण करणार आहे, चिकटवणार तर आहेच, पण शिवणार पण आहे. म्हणजे ते आपण जे आरीवर्क करू त्याला हे पण करणार आहे, त्याच्यामुळं मग त्याला वेळ लागेल पिंकवाल्याला. ह्याला नॉर्मल आत्ता थोडंसं करून घेते तात्पुरतं, त्याला नंतर धाग्याने केलं तरी चालेल. जेवढं होईल तेवढं करेल, तुम्हाला दाखवेलच मी. आणि सामान पण लागेल अजून, काय मला एवढी आयडिया नाही आहे, त्यामुळं मग जशी आयडिया येईल तसं सामानाचं कळेल तसं मग सामान आणून मग करायचं असं आहे. आणि सामान काही तर जवळ नाही भेटत, लांब जावं लागतं वाशीला. त्याच्यामुळं मग 100 रुपये त्या रिक्षासाठी घालवा. त्यामुळं नको वाटतं ना, असं आपण कधीतरी गेलो ना कुठल्या वस्तू घेण्यासाठी, मग तिथं गेल्यानंतर सामान बरं वाटतं घ्यायला. नाही तर तेवढ्या सामानासाठी 100 रुपये घालवायचे नको वाटतं. त्यामुळं मी जायना झाली आहे.
तर असंच कंटिन्यू करा. आता मी करते आरी वर्क, तुम्हाला दाखवेनच मी कसं करते. तर बघा हा वाला ब्लाऊज इथं एवढीच डिझाईन मी केली आहे आणि हाताला पण एवढीच केली आहे. तर झालं असं की मी म्हणले याला लेस लावायची ही वाली, म्हणून लेस आणली एवढी महागायची. आणि आता काय झालं की माझ्या लक्षातच नाही आलं की आता मी अगोदरच इथं हे केलं आहे आरी वर्क, म्हणजे हे चिकटवलं आहे, त्याच्यामुळं आता लेस काय लावता येणार नाही. तरी पण मी गेले होते माझ्या म्हणजे मी ज्यांच्याकडे ब्लाऊज वगैरे शिवते त्या टेलरकडं, तर ते म्हणले की ही लेस लावू नका. ती म्हटली मला, कारण ह्या लेसचं म्हटले लगेच एक निघालं की एक निघत जातं आणि मग ब्लाऊज खूप जणींनी माझ्याकडून हे लावलेलं तर ते आता काढून घेतलं आहे, नेलं आहे. कारण की ह्याचं सगळं एक 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 पडत जातं आणि व्यवस्थित नाही दिसत. आणि मला ती म्हणली आता वेगळी तुम्ही आणा म्हणून. आता ही चेंज करून देतात की नाही मला पण नाही माहिती. आता मी जाईल तेव्हा बघूया. तर अशीच ठेवणार आहे, आता काही ही लावणार नाही आहे. बघूया आता कसं काय होतं आहे. नाही तर आपल्याला हेच सगळं काढलं पाहिजे मग केलं पाहिजे. चेंज करून दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर 120 रुपये मीटर आणलेली मी ती लेस. तर म्हटलं आता जाऊ दे, ह्याच्यावर थोडंफार वर्क करण्यासाठी आता हे बीड्स आणलेत हे वाले असे. तर थोडंफार वर्क करते आता ह्याच्यावर, दाखवेनच. आपल्याकडे ट्रायपॉड नाही आहे अजून आलेला माझा, काय एवढा लेट होतो आहे काय माहीत. तर मी करेन आणि नंतर मग तुम्हाला दाखवेन. तर बघा माझ्या नंतर लक्षात आलं की पिवळा कलर ह्यावेळी संक्रांतीला घालायचा नाही. आणि बघा ही साडी म्हणजे पिवळा नाही आहे याचा कलर, पण असा फिरता कलर आहे. तर मी ही साडी घालू का नको मला नक्की कमेंटमध्ये सांगा संक्रांतीला. तर बघा हे असं वालं पॅच मी लावले पानाच्या आकाराचे. आणि सेम हे आपण बाहेरला केलं, एवढंच करणार आहे आता, जास्त नाही मी करणार आहे. आणि इथं असं लावलंय तर हेच छान वाटते मला वाटते. हे जरा दाटच लागलं, हे पण असं विरळ लावलं असतं म्हणजे छान वाटलं असतं. सांगा हे पण कसं दिसतंय. आणि इथं थोडे लावले ते. तर आता हा ब्लाऊज कंप्लीट झाला, ह्याला नाही आता परत काय करणार. आणि लेस फक्त लावली तर दुसरी आणल्यानंतर. तर संक्रांतीसाठी हा ब्लाऊज रेडी झाला म्हणायचा. तर आधी आला स्कूलमधून आणि त्याला भूक लागलेली आहे म्हणून आता तो चपाती भाजी खातोय. कारण टिफिनमध्ये ॲपल नेलेलं ना, अर्ध त्यानं घरीच खाल्लं आणि मी आणखी देत होते तर नको म्हणला तो. तर आणि मला आलेल्या व्हॅनमधनं उतरल्या म्हणते मम्मी तू कसली हेअरस्टाईल केली. चांगली नाही वाटत बाबू. नाही म्हणते चांगली वाटत. अगं बाई ग. तर ही हेअरस्टाईल मला कशी वाटते तुम्हीच सांगा. आता आधी म्हणतोय चांगली नाही वाटत आणि लगेच आपल्या चेहऱ्यामध्ये चेंज होतो. हेअरस्टाईल चेंज केली ना, थोडं जरी काय चेंज केलं की लगेच चेंज होते. आणि बाहेर लगेच मी ह्याला आणायला गेले तर पोरी पण बाहेरच्या म्हणायला लागल्या की काकी तुम्ही कसली हेअरस्टाईल केली आहे की नाही आधी. तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये. हां आणि आपल्या चॅनलला काय करा नाही, चॅनलला आपल्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.